सर म्हणजे काय, ज्या माथ्यावर पर्वतरांग आहे त्या सारायच्या आहे, म्हणजे सर करायच्या आहे, काबीज करायचे आहे. बघा आता सूर्याची किरणं पडत आहेत वरवर शिखरावर. जाधव बाबा, जी वस्तू ती काश्मीरमध्ये बघायला मिळत नाही त्या वास्तव्याचा आनंद आज आम्ही ह्या वयामध्ये खरं हे मातेसरचं माथा पार करत असताना मनस्वी एवढा आनंद होतो का आपण आमच्या गेलेल्या भावी आयुष्यामध्ये आम्ही अशी झाली अशी किरणं खरोखर या ठिकाणी माथा टेकवावा अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणून या ठिकाणाला माथेसर असं नाव पडलेलं आहे असं मला वाटतं. आता मला असं वाटतंय की बाजीप्रभून जशी खिंड लढवून शिवाजी कोणती खिंड लढवली? पावन खिंड हो, पावनखिंड. हा, पावन खिंड लढवली. हो, त्या खिंडीप्रमाणे आम्ही आता माथासर ओलांडून उताराच्या दिशेने निघालेलो आहोत. हो, आमच्या या नर्मदा परिक्रमावाल्यांनी हा. ही माथासर आता पार केलेला आहे. वा वा. आणि पुढची घोडदौड आमची सुरू झालेली आहे. हा. हर हर नर्मदे. बघा नर्मदा मैया प्रत्येकाच्या हृदयामध्ये घुसलेली ती शक्तीचा संचार देणारी ती शक्ती आहे, आदिशक्ती माता आहे ती नर्मदा मैया. शक्तीशिवाय कुठल्याही प्रकारे एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही माणूस. म्हणून ही नर्मदा मैयाची शक्ती कोणाची आहे? नर्मदा मैया शक्ती. आपल्या शक्तीने काय करणार आहे हो? आपली शक्ती कुठपर्यंत आहे? आपली शक्ती म्हणल्यापेक्षा चाले शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवितो हरिविनं. आपल्या हृदयामध्ये नर्मदा मैया प्रत्येकाच्या हृदयात वास करते आणि तीच नर्मदा मैया आपल्या कुणी काय करते? महान अशी पराक्रमाची पराकाष्ठाची परिक्रमा आपल्याकडून करून घेते. म्हणून नर्मदा मैयाच्या चरणी अगदी सतशा वंदन. हर हर नर्मदे. आजचा आमचा 17वा दिवस. गेले 4 ते 5 दिवसापासून आम्हाला नर्मदा मैया दर्शन नाही झालं. बिलगावपासून आम्हाला नर्मदा मैया दर्शन नाही झालं. उद्या आम्हाला होते गोरा कॉलनीला. आज संध्याकाळी या मातासर या आश्रमावर मुक्काम आहे आमचा. अगदी सहजरित्या आम्ही खूप वर चढून आलो. बघा तुम्हाला मी दाखवतो. खूप असा पर्वत होता. सहजरित्या चढून आलो वर आणि आता उतरायला लागलेलो आहे. असा हा नागमोडी रस्ता आहे घाटातला. खूप छान असं रमणीय स्थान आहे बघा. आता उद्या ह्या पर्वतरांगा संपतायत. जवळजवळ उद्याचा आमचा 9 दिवस जवळजवळ शिलपाणीमध्येच गेले आमची. कौशिक बाबा हे सगळा आमचा ग्रुप याच ठिकाणी अगदी सुखरूप खऱ्या अर्थाने शिलपाण्यातून आलो. खूप आनंद वाटतोय सांगायला, पण आलोय म्हणल्यापेक्षा नर्मदा मैयाने सुखत असा प्रवास आमच्याकडून करून घेतला. कोणालाही बी काही पाय म्हणा किंवा कुठं अशी विजा जखम झाली नाही. सुखरूप आलो. कुठं कोणी पडलं नाही, झडलं नाही. अगदी सुखद असा प्रवास आला इथपर्यंत. अगदी या ज्या काही आठवणी या आपल्याला उत्तर वयामध्ये बघा, उत्तर वयामध्ये आपल्याला या आठवणी जागा करतील. अशा आठवणी खूप सुखद. खूप असे दिवसभर आम्ही नामजप करतो. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. किंवा रामकृष्ण रे किंवा कोणता अभंग गायचा म्हणलं तर बाबा गातायत, मी पण गातोय. आणि वाट भजनानेच अशा प्रकारे काय होते? मोकळी होती आणि सुखद होती, आनंद होतो. आज जवळजवळ गेल्या या 9व्या परिक्रमामध्ये ग्रुप 10 जणांचा होता, पण तो एक महिला शिलपाणीमध्ये मागं थांबलेली आहे. ती जरा थोडी चालते. 9 जण आलोय आम्ही पुढं 9व्या परिक्रमामध्ये. बाकीचं काय शिकायचंय, पण जे आपण म्हणतो पायतीर्थ यात्रा घडू तुकोबराय म्हणतायत, तसं पायाने ही तीर्थयात्रा आहे. खरं बसमध्ये लोक बसणं पण नर्मदा परिक्रमा करतात, चांगले आहे. परंतु काय आहे, या अशा गोष्टी या सगळ्या खऱ्या अर्थाने शरीर साथ देईन त्या अनुषंगानेच केल्या पाहिजे. खरं म्हातारपणात काहीच खरं नाही महाराज. सगळे इंद्रिय मावळतात, शरीर एष्टी चांगली लागत. याला चालण्याची ऊर्जा पाहिजे. मानसिक सुद्धा आपल्याला समाधान पाहिजे. मानसिक नर्मदा मैयावर श्रद्धा पाहिजे. तिन्ही गोष्टी संगीन पाहिजे. मानसिक समाधान, नर्मदा मैयावर श्रद्धा आणि शरीर एष्टी, या 3 गोष्टी जुळून आल्या का मग त्याला कुठली काय प्रकारची अडचण येत नाही. अगदी सुखद अशा प्रकारचा त्याच्याकडून प्रवास होतो, नामजप होतो.
परमार्थ घडतो बघा. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे का बाबा, तुमचं शरीर साथ देत असेल तर पायीच खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा आहे. गाडीने उगाच काय यूट्यूब पिक्चर पाहत लोक चालतात, एवढं म्हणावं काय परिणाम होणार त्याचं सांगावर तुम्ही. खऱ्या अर्थाने मन पवित्र करण्याकरताच या सगळा खडाटोपी. परमार्थ करायचं म्हणजे कशा करता, मनाकरताच करायचं आहे का. जे मन आहे हे आपलं मन काय करतंय, इकडं तिकडं धावते संसारामध्ये, इकडं तिकडं असं भटकते चंचल. त्याला स्थिर करायचं असेल तर ही नर्मदा मैयाची परिक्रमा, संतांची संगत, संतांचं जे सात्विक शिजवलेले अन्न त्यांच्या हाताने एकदम सात्विक, कांदा लसूण न वापरता आणि साधूच्या हातचं अन्न आहे का नाही. नाथराय म्हणतात, सेविता सात्विकाची अन्नासी शुद्ध सतता साधकासी, तत्काळ होय ग्रासोग्रासी शुद्ध अन्नासी हा महिमा. तर मन एकदा पवित्र झालं, अन्न आहे का नाही, अन्नानेच काय होतं, मन तयार होतं. जसं पाणी पिल्यानंतर वाणी, अन्न आणि खाल्यानंतर मन, असे शरीर काय होतं, पवित्र होतं. अशा सगळा हा खटाटोप ह्या कशा करताय, मना करताय. आणि मग काय करतं ते मन, एकदा त्याला गोडी लागली का मग सारखं ते नामस्मरण काय करते, आवडीने भावे हरिनाम घेसी. नाथराय सांगतायत, नामाबद्दल आवड तयार होती. एकदा नामाबद्दल आवड तयार झाली का मग तो कोणाचाच राहत नाही, मग तो देवाचाच. देव माझा 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 मी देवाचा.